रामकृष्ण हरी. आपला चालीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, तुम्हा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक कॉमन कमेंट मिळते की माऊली नोटेशन द्या, नोटेशन पाठवा, नोटेशन सांगा, नोटेशन सांगा. तर हा व्हिडिओ आपण नोटेशन साठीच बनवणार आहोत. आपण एक एक चाल घेऊया जेणेकरून आपल्याला नोटेशन सर्व कव्हर करता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका चालीचे नोटेशन पाहू. असं प्रत्येक चालीसाठी एक एक व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये नोटेशन आपण देऊ. त्यासाठी हा व्हिडिओ. तर चला आपण पेटीच्या जे कीज आहेत त्या कीज वरती येऊया आणि नोटेशन आपल्याला कसं मिळतं ते पाहूया. तर आपण काळी 2 या पट्टीवरती चाल पाहणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये रामायणाची एक ओवी घेतलेली आहे. राम कौसल्येचे बाळ, सुमित्रेचा लक्ष्मण, कैकेयीचे दोघे जण, अंजनीचा हनुमान. या ओवीवरती आपण हे चाल पाहणार आहोत. तर ही आहे काळी 2. हा आहे मंद्र सप्ताक, हा आहे मध्य सप्ताक आणि हा आहे तार सप्ताक. 3 सप्ताकामधले स्वर. हे बेसिक तर तुम्हाला माहित आहे. ज्यांना पेटी वाजवता येत नाही त्यांनी काळी 2 स्वर धरायचा आणि चाल म्हणायची. त्या चालीवरती तुम्ही गायन करू शकता काळी 2 या पट्टीवरती. आणि ज्यांना थोडी बहुत पेटी येते किंवा ज्यांना शिकायची आहे चाल, त्यांनी आता मी जे नोटेशन देत आहे त्या नोटेशन वरती चाल वाजायची रामायणाची. एका चालीपासून आपण घेऊया. तर सुरुवातीतून होते 6 पासून चालीची सुरुवात. पहा. राम कौसल्येचे बाळ, सुमित्रेचा लक्ष्मण, कैकेयीचे दोघे जण, अंजनीचा हनुमान. ही आहे चाल. हे आहे त्या चालीचे नोटेशन. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. आता राम कौसल्येचे बाळ, हे जी पहिली कटाकणी आहे ती कशी होते? सा सा. राम सा सा. म्हणजे पहिल्या कटाकणीमध्ये पहिल्या भागामध्ये कितीही जरी शब्द असतील तर सा 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 रे नी सा रे ग सा रे ग अशी चाल आहे. असे हे नोटेशन आहे. ह्याच ठेवण पहा या चालीची कशी आहे. राम राम सा सा. कौसल्येचे, कौसल्ये म्हणजे कौसल्ये पर्यंत 6वरच बोट आहे. तुम्ही 6वर बोट ठेवून सुद्धा म्हणू शकता राम कौसल्ये. आणि पुढे जे छे आहे ना त्याला चे म्हणजे रे नी. पहा. राम सा 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 रे नी सा रे ग सा रे ग. पहा. याच्यामध्ये नी जे वापरलेलं आहे ते नी
मंद्र सप्तकामधलं नी आहे आणि ग जे आहे हे ग वापरलेलं हे ग कोमल आहे. तर चाल पहा, सा 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 रे नी सा रे ग सा रे ग. म्हणजेच आपली चाल कशी होते पहा, राम कौसल्येचे म्हणजेच रेनी चे रेनी. आता बाळ जे आहे सारे ग सारे ग म्हणजे बाळ जे आहे, बाळ या शब्दाला थोडासा आलाप आहे. बाळ असा आलाप असल्यामुळं त्याची चाल कशी येते, त्याची ठेवण कशी येते, बाळ. सुमित्रेचा म्हणजे पहा, जिथपर्यंत तुम्हाला आलाप घ्यायचे आहे तिथपर्यंत घेऊ शकता. आता राम आलं, राम हे क्लिअर झालं. कौसल्येचे इथपर्यंत झालं. आता बाळ, सारे ग सारे ग बाळ. आता इथपर्यंत क्लिअर झाली चाल. आता पहिली जी स्टेप होती राम कौसल्येचे बाळ, सा 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 रे नी सा रे ग सा रे ग. आणि मग आता पहिला भाग जो आहे पहिला भाग संपला. मग सुमित्रेचा लक्ष्मण हे बघा, सुमित्रेचा लक्ष्मण. म्हणजे आता हे सुमित्रेचा हा जो शब्द आहे पहा, रे ग म प पुन्हा लगेच मग रे सारे सारे नी सा. म्हणजे चढते कसं झालं पहा, सुमित्रेचा रे ग म प सुमित्रेचा रे ग म प. आता लक्ष्मणाला म्हणजे उतरता आहे, लक्ष्मण सुमित्रेचा. सुमित्रेचा झाल्यानंतर आलाप आहे, सुमित्रेचा. इथं आलाप थांबतो आपला. मग पुन्हा लक्ष्मणसाठी सारे नी सा. आणि हेच चाल पुढे कंटिन्यू होत जाते. पुन्हा तसंच सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये जसं घेतलं तसंच तिसऱ्या भागामध्ये, कैकेयीचे दोघे कैकेयीचे साठी सा सा, कैकेयीचे दोघे दो. कैकेयीचे दो पर्यंत सा आहे. तुम्ही असं दाबून सुद्धा म्हणू शकता किंवा असं कॉन्स्टंट ठेवून सुद्धा म्हणू शकता. कैकेयीचे दोघे आणि जन पुढे जन सारे ग सारे ग. अंजनीचा हनुमान. पुन्हा चढता अंजनीचा पहा, अंजनीचा रे ग म प. मग कसा आहे पहा, रे ग म प अंजनीचा रे ग म प मग रे सारे नी सा. अंजनीचा हनुमान. आणि तेच आहे. मग आता नोटेशन पाठ करायचे, सा 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 रे नी सा रे ग सा रे ग रे ग म प मग रे सा रे नी सा. सा 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 रे नी सा रे ग सा रे ग रे ग म प मग रे सा
सा रे नी सा. हे नोटेशन पाठच करा, म्हणजे नोटेशन पाठ केल्यानंतर चाल ऑटोमॅटिक लक्षामध्ये बसून जाईल. आणि मग एक लगट अशी होते चाल. राम कौसल्याचे बाळ सुमित्रेचा लक्ष्मण कैकेयीचे दोघे जण अंजनीचा हनुमान. आता नोटेशन तुम्हाला हेही जर समजत नसतील तर एका पेज वरती आपण नोटेशन लिहून ठेवलेले आहे. हे पहा कसे आहे. थोडस फोकस करायच्यावरती. राम कौशल्याचे बाळ, मग इथं आहे सा 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 रे नी सा रे ग सा रे ग. सुमित्रेचा लक्ष्मण रे ग म प म ग रे सा रे नी सा. कैकेयीचे दोघे जण सा 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 रे नी सा रे ग सा रे ग. आणि मग अंजनीचा हनुमान, त्यासाठी कशी आहे रे ग म प म ग रे सा रे नी सा. हे नोटेशन आहे. नोटेशन तुम्ही वहीवरती एका पेज वरती तुमच्या लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या या नोटेशनची आणि याच्यानुसार वाजवणं. तुम्ही काळी 1 वर वाजवू शकता, काळी 2 वर वाजवू शकता, प्रत्येक पट्टीवरती वाजवता येईल. त्याच्यामध्ये असं अवघड असं काही नाही. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण एक ओवी घेऊया, त्या ओवीनुसार त्या ओवीच्या खाली त्या ओवीचे नोटेशन आणि मग वाजवण्याची पद्धत, त्या चालीची ठेवण, या सगळ्या गोष्टी आपण एक चालीमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करूया. तर ही आहे आपली पहिली चाल. या चालीचे नोटेशन पाठवले. बऱ्याच जणांचे कमेंट होते की नोटेशन पाठवले नाहीत. माऊली तुम्ही म्हणाला होतात की पुढच्या व्हिडिओ मध्ये नोटेशन देतो म्हणाला होता, परंतु दिला नाही. तर हा आपण नोटेशन साठीचाच व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक चालीचे नोटेशन आपण कव्हर करू. एकाच चालीमध्ये जर सगळे जर नोटेशन घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर एक व्हिडिओ घेऊ तुम्हाला सराव करायला. तुमचा आता हे अभ्यास, पहिला अभ्यास आहे तुमचं आणि हेच सराव करा. हेच तुमचं होमवर्क आहे गृहपाठ ह्याच्यामध्येच. म्हणजे संगीत कसं आपण शिकतो स्टेप बाय स्टेप. अगोदर सारे ग म प ध नि सा पासून सुरू होत्या, मग राग असं जे शिकतो तसं ही पहिली चाल आहे. बेसिक नोटेशन्स आहे. हे तुमच्या पेटीवरती सराव करा. आणि ज्यांना पेटी जमत नाही त्यांनी तर एक स्वर घ्यायचा, काळी 2 वर स्वर घ्यायचा, सा प सा, आणि त्याच्यानुसार मग प्रॅक्टिस करायची. ज्यांच्याकडे पेटी नसेल त्यांनी मोबाईल मध्ये स्वर डाउनलोड करून घ्यायचा. तो सुद्धा स्वर आपण आपल्या चॅनल वरती अवेलेबल करून देऊ. आणि सगळेच्या सगळे ह्या जी चाली आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये कव्हर करूया. तर अजून तुम्हाला जर वाजवताना नोटेशन मध्ये किंवा या पट्टीमध्ये किंवा अजून काही अडचण येत असेल तर व्हिडिओ मध्ये अवश्य कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जे सगळे आपले भावार्थ रामायणाचे वाचक सूचक ज्यांना शिकायची इच्छा आहे ना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा शिकतील. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते आपण चांगलं वाचन करावं, आपण पेटीवरती वाचावं. कारण संगीतामध्ये एवढं सामर्थ्य आहे. संगीतावरती थोडासा सुद्धा रियाज जर केला मनाला खूप शांती वाटते. संगीतामध्ये खूप सामर्थ्य आहे. तुम्ही शिका आणि कमेंट मध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. रामकृष्ण हरी.